तर आता ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत फोनिक्समधल्या ते बघूया. तर सगळ्यात पहिलं काय, तर भारतामध्ये इंग्लिश ही आपली प्रायमरी लँग्वेज नाही आहे. मराठी, हिंदी, बेंगॉली, ओडिया, गुजराती ह्या भाषा आपल्या प्रायमरी भाषा आहेत प्रांत वाईज. पण इंग्लिश म्हणून सेकंडरी लँग्वेज असल्यामुळे मॅक्झिमम मुलांना हा प्रॉब्लेम आहे. मॅक्झिमम म्हणजे किती, जवळजवळ 40 ते 50% आपण ॲडोलेसेंट म्हणतो, त्यांना आज इंग्लिश बोलायला अवघड आहे, लिहायला स्पेलिंग्स येत नाही. आणि त्यामुळे नवीन करिक्युलम, जसं मी सांगितलं, करिक्युलममध्ये इंग्लिश शिकवायला फोनिक्सच ही पद्धत आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, की प्रॉपर एज्युकेटेड, व्यवस्थित ट्रेन झालेला स्टाफ नाही आहे फोनिक्स शिकवणारा. जे आता शाळांनी कंपल्सरी केलेलं आहे. बराच स्टाफ कुठेतरी व्हिडिओ बघून किंवा काय मुलांना शिकवतोय, पण ती प्रॉपर मेथड नाहीये. तर ऑपॉर्च्युनिटी बद्दल मी जे बोलतोय, तर प्रॉपर एज्युकेशन नसल्यामुळे शाळेमध्ये काही ठिकाणी फोनिक्स शिकवले जाते किंवा निदान फोनिक्स पालकांच्या कानावर पडतंय, पण प्रत्यक्षात मुलांना तो फरक दिसत नाहीये. जे काय एक्झाममध्ये मी सुरुवातीला सांगितलं, की एक्झाममध्ये त्यांना ज्यावेळेस उत्तरं लिहायची आहेत, त्यावेळेस जो फरक दिसला पाहिजे तो फरक दिसत नाहीये. का? कारण मेजर प्रॉब्लेम स्ट्रक्चरमध्ये आहे. कोणत्या गोष्टी शिकवायच्या, कशा पद्धतीने शिकवायच्या, एक्झाम्पल कोणते घ्यायचे, जे काही रूल्स आहेत ते कशा पद्धतीने शिकवायचे, त्याचे वेगवेगळे टप्पे काय काय असले पाहिजे. तर इथं बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यानंतर फ्लेक्सिबल ऑपॉर्च्युनिटी काय, जर ट्रेनर आहात तर तुम्ही जर गृहिणी असाल किंवा घरची जबाबदारी आहे आणि अजून काही ऑफिसची जबाबदारी असेल किंवा तुम्ही टीचर म्हणून कुठे काम करताय किंवा क्लासेस आहेत, याच्यासोबत तुम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम करू शकता. रोज तासभर 2 तास जरी शिकवलं तरी त्याच्यातनं भरपूर इन्कम आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की तुम्हाला आधी कोणताही टीचिंग एक्सपिरियन्स जरी नसेल, जसं आता बऱ्याच ठिकाणी B.Ed पाहिजे, D.Ed पाहिजे, आता TETची एक्झाम दिलेली पाहिजे, तर असे बरेचसे नियम आलेले आहेत. फोनिक्स शिकवायला तुम्हाला तशी कोणतीही प्रायर रिक्वायरमेंट नाही आहे. तुम्ही कोर्स केला, प्रॉपर स्ट्रक्चर समजून घेतलं, तुम्ही फोनिक्स शिकवायला सुरू करू शकता. म्हणजे अगदी जॉब म्हणून पण तुम्ही स्कूल्समध्ये जाऊ शकता. स्वतःचं इन्स्टिट्यूट चालू करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिकवता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता चांगले शिकवणारे टीचर्स कमी आहेत आणि शाळांना कंपल्सरी झालं आहे फोनिक्स. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. आणि शिक्षण असा एरिया आहे की हा कधी न बंद होणार आहे. त्याला रिसेशन नसतं, त्याला काही नसतं, महागाईचा काही इफेक्ट होत नाही, उलट तो वाढतच जातो. दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट, फोनिक्स कोणत्याही तुम्ही बोर्डला घेऊ शकता. IB बोर्ड असेल, ICSE बोर्ड असेल, CBSE असेल, स्टेट बोर्ड असेल. त्यामुळे तुमच्याकडे येणारी जी मुलं आहेत, ट्युशन्सच्या बाबतीत जर बोललं तर तिथं बोर्डचं लिमिटेशन येतं किंवा मला फार IB बोर्डच्या मुलांना नाही शिकवता किंवा CBSE मला नाही जमत, मग फक्त स्टेट बोर्ड शिकू शकते. तसं फोनिक्सला काहीच अडचण नाही. स्ट्रक्चर आहे, प्रॉपर पॅटर्न आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन घेत असाल किंवा ऑफलाईन जरी घेत असाल, तुमची एनरोलमेंट व्हायला सोपं होतं. हे झालं फोनिक्समधल्या ऑपॉर्च्युनिटीजच्या बाबतीत.